नमस्कार मित्रांनो, फिलिंग्स मनातल्या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. आचार्य चाणक्यांनी अर्थशास्त्र आणि नीतिशास्त्रामध्ये मानवी स्वभाव, नातेसंबंध आणि विवाहाबद्दल अनेक मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत. यातील काही विचार आजही लोक उत्सुकतेने ऐकतात, कारण ते मानवी व्यवहार समजण्यास मदत करतात. तर चला पाहूया, चाणक्यांच्या मते पुरुषांनी कोणत्या प्रकारच्या स्त्रियांसोबत विवाह करणे टाळावे आणि का. सुंदर पण समज कमी असलेली स्त्री. चाणक्य सांगतात की फक्त सुंदरतेवर भाळू नका. सुंदरता काही काळ आकर्षित करते, पण आयुष्यभराचा आधार बनते ते समज, विचार आणि बुद्धिमत्ता. ज्यांच्याकडे विवेक नसतो त्या व्यक्तीबरोबर दीर्घकाळ सुखी सहजीवन होणे कठीण असते, असे चाणक्य मानतात. त्यांना बोलण्याचा सुसंस्कृतपणा नसतो. काही लोक बाहेरून खूप सुंदर असतात, पण त्यांच्या बोलण्यात सौम्यता नसते. चाणक्य म्हणतात अशा स्त्रीशी विवाह टाळावा जी लवकर रागवते, कडवट बोलते, लोकांचा अपमान करते, कारण असा स्वभाव घरातील शांतता भंग करतो आणि नात्यात कटुता आणतो. सतत खोटं बोलणारी स्त्री. विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया. चाणक्य सांगतात की जर एखादी स्त्री सतत खोटं बोलत असेल तर तिच्यासोबत नातं टिकवणं कठीण होतं, कारण अशा नात्यात शंका वाढते, विश्वास संपतो आणि कधी कधी घरात कलहही होऊ शकतो. घरकाम टाळणारी स्त्री. हा विचार चाणक्यांच्या पुरातन काळातील संदर्भातला आहे. त्या काळात घराची जबाबदारी मुख्यतः स्त्रीकडे होती, म्हणून चाणक्य यांनी हे मत लिहिलं. आजच्या काळात मात्र घरातील जबाबदाऱ्या दोघांनी मिळून सांभाळणे हीच खरी समता आहे. म्हणून हा विचार इतिहासाच्या संदर्भात समजून घेणे महत्त्वाचे आहे. सतत वादविवाद असलेल्या कुटुंबातील आलेली स्त्री. चाणक्य म्हणतात की विवाहापूर्वी मुलीच्या कुटुंबाचा स्वभाव, संस्कार आणि वातावरण जाणून घेणे गरजेचं आहे. जर घरात कायम भांडण, वाद, अशांतता असेल तर त्याचा परिणाम भविष्यात नात्यावरही होऊ शकतो. त्याचं वर्तन आणि चरित्र अस्थिर असेल. चाणक्यांचा शेवटचा मुद्दा आहे, जर एखाद्या स्त्रीचं वर्तन अस्थिर असेल किंवा ती नात्यांमध्ये गंभीर नसेल तर विवाह जीवनात समस्या येऊ शकतात. चाणक्यानुसार अशा परिस्थितीत नातं तुटण्याची शक्यता जास्त असते. तर मित्रांनो, हे होतं चाणक्यांनी सांगितलेले काही विचार. लक्षात ठेवा, हे विचार त्या काळच्या समाज रचनेनुसार मांडले गेले होते. आजच्या आधुनिक काळात दोघांचे स्वभाव, समज, आदर आणि आपसी विश्वास हे सर्वात महत्त्वाचे घटक आहेत. तुम्हाला यापैकी कोणता मुद्दा सर्वात जास्त विचार करायला लावणारा वाटला, कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत. धन्यवाद.